Hi, hello, namaskar. Welcome back to Nisha Lifestyle Vlog. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. तर आज गुरुवार असल्यामुळे ना माझी दिवसाची सुरुवात ही उंबऱ्यावर हळदीच्या लेपनाने झाली होती. उंबरा पुजून घेतला मी इथं आणि लगेचच मी देवपूजा पण करायला घेतली. कारण आज गुरुवार असल्यामुळे स्वामींना अभिषेक पण घालायचा होता. तर तेच चालले माझं इथं. आता समर्थांना जलाभिषेक केला मी. त्यानंतर दुधाचा अभिषेक केला आणि हे आता बघताना ना इतकं छान वाटतंय ना, ते अभिषेकचं दूध वगैरे पडताना स्वामींच्या अंगावर मस्त वाटतंय. त्यानंतर मी तर स्वामींना गंध लावायला घेतला आणि नेहमी हेच होतं की म्हणजे नेहमीचा अनुभव आहे मला, त्यांना जसा गंध लावून घ्यायचा ना ते तसाच गंध लावून घेतात. आता ना मेथीची भाजी करायची आहे. मेथीची भाजी ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. मेथी अशी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आणि नंतर ही 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायची स्वच्छ. कढई तापवून घेतली चांगली आणि त्यामध्ये आता तेल घालणार आहे मी. तेल चांगलं तापलं की लसूण घालून घ्यायचे त्यामध्ये. त्यानंतर मिरची, लसूण चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग कांदा घालायचा. त्यानंतर डाळ घालून घ्यायची. मेथी अशी धुवून घेतली मी स्वच्छ अशी आणि त्यानंतर ही यामध्ये ॲड करायची. परतून घेतली मेथी थोडी मी आणि त्यानंतर पाणी घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि नाही भाजी बिन झाकण ठेवताच शिजवून घ्यायची की जेणेकरून ती काळी पडणार नाही. 70% भाजी शिजली की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि शेंगदाणे थोडे ओबडधोबडच ठेवायचे. आता 5 मिनटं ना ह्याला असं शिजू द्यायचं आणि तयार झाली तर आपली मस्त अशी मेथीची भाजी. जेवढी दिसायला छान होती ना तशीच ती छान लागतसुद्धा होती टेस्टला. सगळं जेवण आवरल्यावर आम्ही लगेच जेवायला पण बसलो आणि यांना यायला आज वेळ झाला होता, त्यामुळे आम्हाला ऑलमोस्ट 3:30 वाजले होते आज जेवायला. साधारण 6-6:30चं हे दृश्य आहे. हायवेवरून जाताना डोंगर वगैरे एकदम छान दिसत होतं. तर आम्ही पोहोचलो होतो स्वामींच्या मंदिरात. आज गुरुवार आहे त्याच्यामुळं. तर मंदिराच्या समोरच बरोबर हे कमळाचं त्यांनी अशी कुंडी ठेवली आहे आणि हे मंदिर आहे. छान आहे मंदिर. आम्ही जेव्हा जातो ज्या टायमिंगला तेव्हा एवढी गर्दी नसते. नंतर 7-7:30 नंतर भरपूरच गर्दी व्हायला सुरुवात होते. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. पार्किंगला पण आहे, जागा आहे बऱ्यापैकी. बसायला वगैरे असे बेंचेस आहेत. तिकडून आल्यानंतर पावभाजी करायचं ठरलं तर त्यासाठीच मी इथं ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या भाज्या घेतल्यात मी इथं कट करून आणि ह्या कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घेतल्या. 3 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर इथं स्मॅश करायच्या त्या भाज्या. त्यानंतर तेल तापून त्यामध्ये लसूण आणि कांदा घालून घेतला, हळद, तिखट आणि हा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. जसं अवेलेबल असेल तसं मी घालते, सुहाना किंवा एव्हरेस्टचा. त्यानंतर हे स्मॅश केलेल्या भाज्या इथं ॲड केल्या मी. त्यानंतर मीठ घालून घेतलं आणि बटरच्या ऐवजी मी तूप ॲड केले आणि छान लागतं टेस्टला. बटरच्या ऐवजी हे कधी पण चांगलंच. कोथिंबीर टाकून मी गार्निश करून घेतलं आणि बाजूला मी लगेच पाव पण भाजून घेतले तूप टाकूनच आणि त्यानंतर ही मस्तपैकी अशी पावभाजी तयार होती. दुपारनंतर पाऊस पण गायब झाला होता, त्यामुळे सगळी मुलं खाली आली होती खेळायला. तर असं काही स्पेशल ओकेजन आहे असं काही नाही. तर आज गुरुवार आहे
आणि आज 8 दिवस पूर्ण झाले आम्ही ब्लॉगिंगला सुरू करून, म्हणून काहीतरी गोड पाहिजे म्हणून तो केक आणलाय आणि खूप दिवसानंतर आम्ही मावा केक खाल्लाय. स्वतःला पण मोटिवेट करणं तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतः मोटिवेट होणं. खूप दिवसांनी खाल्ला केक. खरं तर पेस्ट्री वगैरे काय आम्ही खातच नाही, खूप दिवसांनी खाल्ला आज केक, तर छान वाटतं. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.